आली एकदाची एम-पी-एस-सी ग्रुप सी 2026ची जाहिरात प्रसिद्ध झाली. हाय फ्रेंड्स, मी विठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण एम-पी-एस-सी कंबाईन ग्रुप सी जाहिरात 2026 या संदर्भात माहिती पाहणार आहोत. आणि जे सर्वांचं चाललं होतं की एम-पी-एस-सी ग्रुप सीमध्ये तलाठीची सुद्धा जाहिरात येणार आहे. मग खरंच तलाठीची जाहिरात आली का, ती सुद्धा माहिती आपण पाहणार आहोत. आणि विशेष म्हणजे एम-पी-एस-सीनं खूपच मोठा बदल केलेला आहे. आणि तो बदल असा आहे की या वर्षीपासून एम-पी-एस-सी ग्रुप सीची परीक्षा ऑनलाईन होणार आहे. ऑनलाईन होणार आहे, हे लक्षात ठेवा. एकाच दिवशी एकाच वेळेमध्ये ऑफलाईन पेपर होणार नाही, तर ऑनलाईन परीक्षा होणार आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवा. आणि मग आता याच्यामध्ये कोणकोणती पदं आहेत, एकूण किती जागा आहेत, शैक्षणिक पात्रता काय आहे, वयाची पात्रता काय आहे, आणि विशेष म्हणजे TCS IBPS मार्फत जी 1,000 रुपयांची लूट केली जायची, ती लूट याच्यामध्ये नाही आहे. फी अतिशय कमी आहे. मग ती किती आहे, ती सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एकाच व्हिडिओमध्ये सगळी माहिती असणार आहे. परीक्षेचं स्वरूपसुद्धा यामध्ये तुम्हाला समजेल. तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. एम-पी-एस-सी ग्रुप सीसाठी जर तुम्हाला रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि पूर्वपरीक्षा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 1,000 प्लस GSTमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे. आणि याच्यामध्ये म्हणजे कंबाईन ग्रुप सीचा जो काही अभ्यासक्रम आहे, इतिहास, भूगोल, राज्यघटना, अर्थव्यवस्था, विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता चाचणी यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला दिलेले आहेत. आणि डेफिनेटली तुम्हाला याचा फायदा होणार आहे. चला तर मग आता आपण जाहिरातीची डिटेल्समध्ये माहिती पाहूयात. तर या ठिकाणी पहा आता की जी जाहिरात आहे ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 2026 अशी ती जाहिरात आहे. तर याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाअंतर्गत खालील संवर्गातील एकूण 2,619 पदांच्या पदं किती आहेत, 2,619. तर 2,619 पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र गट क सेवा पूर्वपरीक्षा 2026 दिनांक 27 सप्टेंबर 2026 पासून, इथेच 27 सप्टेंबर 2026 असं नाही दिलेलं, एकाच दिवशी पेपर होणार नाही, तर त्या दिवसापासून महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर ऑनलाईन संगणक प्रणालीवर आधारित CBT म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट, म्हणजे एम-पी-एस-सीच्या इतिहासात पहिल्यांदाच कंबाईन ग्रुप सीची परीक्षा ही CBT म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट म्हणजेच ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात येईल. परीक्षेचे सविस्तर वेळापत्र स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल. 3-3 शिफ्टमध्ये पेपर होतील. एका दिवसात 3 शिफ्ट असतील. मग किती अर्ज आले त्यानुसार किती दिवस परीक्षा चालणार हे ठरेल. साधारणपणे 8 दिवस तरी कमीत कमी ही परीक्षा चालू शकते. आता याच्यामध्ये पदं कोणकोणती आहेत, तर उद्योग निरीक्षक पद आहे, त्याच्यामध्ये उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग आहे. आणि 9 जागा त्यामध्ये आहेत. पहा, तांत्रिक सहाय्यक वित्त विभागामधील पद आहे, त्यामध्ये 3 जागा आहेत. कर सहाय्यक वित्त विभागाचंच पद आहे, एकूण 282 जागा आहेत. त्याच्यानंतर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक गट क गृह विभागाचं पद आहे, एकूण 461 जागा आहेत. आणि लिपिक तंत्रलेखक मंत्रालयीन म्हणजे वेगवेगळ्या विभागामधले हे पदं आहेत. आणि एकूण 1,864 जागा आहेत. सर्वात जास्त जागा ह्या लिपिक पदासाठी आहेत. आता याच्या म्हणजे अशा एकूण किती जागा आहेत, ह्या 2,619 जागा आहेत. मग आता महत्त्वाच्या ज्या तारखा आहेत त्या पहा. तर याच्यामध्ये तलाठीची जाहिरात नाही बरं का, हे लक्षात ठेवा. तलाठीची जाहिरात याच्यामध्ये आलेली नाही. आता पुढे पहा, अर्ज सादर करण्याचा कालावधी काय असणार आहे, तर 27 जून 2026 रोजी दुपारी 2 वाजल्यापासून अर्ज भरायला सुरुवात होतील. ते 17 जुलै 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत अर्ज भरल्या जातील. आता ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याचा दिनांक कोणता आहे, तर 17 जुलै 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत. भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचा दिनांक 19 जुलै 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत. चलनाद्वारे परीक्षा शुल्क बँकेमध्ये भरण्याचा अंतिम दिनांक 20 जुलै 2026 रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये. आता आपण जी पात्रता आहे त्या पात्रतेची माहिती पाहणार आहोत. आता या ठिकाणी पात्रता पहा. तर पात्रतेमध्ये भारतीय नागरिकत्व असावं, वयोमर्यादा
कोणत्या तारखेची मोजली जाणार आहे? तर 8 ऑक्टोबर 2026 या तारखेची वयोमर्यादा मोजली जाणार आहे. आणि त्याच्यामध्ये कमीत कमी वय 19 दिले, फक्त टर 60साठी 18 आहे. बाकी सगळ्या पदांना कमीत कमी वय 19 वर्षे आहे. त्याच्यानंतर जास्तीत जास्त वय ओपनसाठी 38 आहे. मागासवर्गीय, अनाथ, आर्थिक दुर्बल गटासाठी जास्तीत जास्त 43 वर्षे. त्याच्यानंतर प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी पण जास्तीत जास्त 43 वर्षे. त्याच्या पुढे पहा, दिव्यांगासाठी 45 वर्षे आहे जास्तीत जास्त. आणि पदवीधर अंशकालीन कर्मचारीसाठी जास्तीत जास्त 55 वर्षे वय आहे. आता शैक्षणिक पात्रतेमध्ये पहा, तर याच्यामध्ये उद्योग निरीक्षक गट क संवर्ग वगळता, म्हणजे जे उद्योग निरीक्षक गट क पद आहे ना ते वगळून इतर सर्व पदांची पात्रता जी आहे ती मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. पण नुसती पदवी असून चालणार नाही, तर त्यासाठी लिपिक आणि टॅक्स असिस्टंटसाठी टायपिंगसुद्धा लागतं. तर त्याची पण माहिती आपण पाहूयात. पदवी प्लस टायपिंग असं आहे. आता उद्योग निरीक्षकसाठी काय पात्रता आहे ते पहा. तो उद्योग निरीक्षकमध्ये त्यांनी संविधानिक विद्यापीठाची अभियांत्रिकीमधील म्हणजे इंजिनिअरिंगमधील कोणत्याही शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठाची म्हणजे संविधित विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त, म्हणजे हे विषय चालणार नाहीत इंजिनिअरिंगला, यांच्या व्यतिरिक्त बाकी सगळ्या इंजिनिअरिंगच्या शाखा किंवा तंत्रज्ञानमधील किमान पदविका म्हणजे डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील संविधित विद्यापीठाची पदवी, म्हणजे BSc असलं तरी इथं दिलं विज्ञान शाखेतील संविधित विद्यापीठाची पदवी, हे असलं तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. BSc असलं तरी किंवा ही वरची पात्रता असली तरी उद्योग निरीक्षक गट साठी अर्ज करता येतो. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकसाठीची अर्हता वेगळी आहे. त्याच्यासाठी ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं एकतर डिप्लोमा पाहिजे किंवा दोन्हीमधली पदवी असली तरी, म्हणजे BTech किंवा BE झालेलं असलं तरी चालतं आणि 3 वर्षाचा डिप्लोमा पाहिजे. त्याच्या पुढे पहा, आता इतर जी पात्रता आहे कशाची, टॅक्स असिस्टंट आणि लिपिकची ती पहा. तर कर सहाय्यकसाठी कोणतीही पदवी लागते आणि त्या पदवीसोबत तुमचं मराठीचं जो सर्टिफिकेट आहे ते 30चं सर्टिफिकेट लागतं, म्हणजे 30 शब्द प्रति मिनिट. आणि इंग्लिशचं जे टायपिंग आहे ते 40 शब्द प्रति मिनिट. म्हणजेच काय, तर तुम्ही टॅक्स असिस्टंटसाठी जर तयारी करत असाल तर पदवी प्लस मराठीचं 30चं सर्टिफिकेट पाहिजे आणि इंग्लिशचं 40चं सर्टिफिकेट पाहिजे. आणि जर तुम्ही लिपिक ट्रान्सलेटरसाठी अर्ज करत असाल तर तुमच्याकडे फक्त मराठीचं 30चं सर्टिफिकेट असेल, इंग्लिशचं नसेल, तरी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा तुमच्याकडे मराठीचं सर्टिफिकेट नाही आहे परंतु इंग्लिशचं टायपिंगचं 40चं सर्टिफिकेट असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता. पण तुमच्याकडे मराठीचं 30चं सर्टिफिकेट नाही आणि फक्त इंग्लिशचं 30चं सर्टिफिकेट असेल तर अर्ज करता येणार नाही. इंग्लिशचं 40चं सर्टिफिकेट लागतं, हे सर्वांनी लक्षात ठेवा. तर अशी ही पात्रता आहे पहा. आता फीच्या संदर्भात तुम्हाला माहिती देतो, कारण फी खूप कमी आहे. परीक्षेचं स्वरूप असं आहे, 2 टप्पे आहेत, पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा. पूर्वपरीक्षा 100 गुणांची असेल. या सगळ्या पदांसाठी एकच पूर्वपरीक्षा होईल आणि मुख्य परीक्षा ही 400 गुणांची असेल. आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकसाठी 300 गुणांची वेगळी स्वतंत्र मुख्य परीक्षा असणार आहे. त्याच्या पुढे पाहता याच्यामध्ये ऑनलाईन परीक्षा असल्यामुळं वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर होणार आहेत, म्हणून या ठिकाणी नॉर्मलायझेशन होणार आहे, हे पण लक्षात ठेवा. नॉर्मलायझेशन होणार आहे. आता जी फी आहे त्या फीच्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत. तर फी अतिशय कमी आहे पहा. तर संयुक्त पूर्व परीक्षेसाठी फी ओपनसाठी फक्त 394 रुपये, म्हणजे आपण हजार भरायचो त्याच्याऐवजी फक्त आता 394 आहे. मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक आणि अनाथसाठी 294 रुपये आहे आणि माजी सैनिकसाठी 44 आहे. आणि हेच मुख्य परीक्षेची फी. अमागाससाठी 544, मागासवर्गीय किंवा आर्थिक दुर्बल घटक किंवा अनाथसाठी 344 आणि माजी सैनिकसाठी 44 आहे.
जर तुम्हाला कंबाईन ग्रुप सी चालू घडामोडीचं ई-बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि चालू घडामोडी ई-बुक विकत घ्या. फक्त ₹100 तुम्हाला 1 जानेवारी 2026 ते 31 डिसेंबर 2026 पर्यंतच्या सगळ्या चालू घडामोडी यामध्ये मिळतील आणि कमीत कमी 10 प्रश्न चालू घडामोडीवर येतात. त्या 10 प्रश्नांची परिपूर्ण तयारी तुमची याच्यातून होणार आहे आणि निश्चितच तुम्हाला परीक्षेला फायदा होईल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.